मित्र हो, तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो तो संकट आल्यावर प्रत्यक्ष धावून का येत नाही? का आजही चांगली माणसं दुःखात आहेत? कलियुगात बाप्पा नक्की कुठे गायब झालेत? जर तुम्हाला वाटत असेल की ते मंदिरात आहेत तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाचं ते रूप पाहणार आहोत जे तुमच्या डोळ्यासमोर असूनही तुम्हाला दिसत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मित्र हो, सुरू करूया. मित्र हो, थोडक्यात एका मुलाची गोष्ट सांगतो. घरची परिस्थिती बेताची, वडिलांचा आजार आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. तो रोज बाप्पासमोर रडायचा, बाप्पा तू आहेस तर संकट दूर कर. पण काहीच घडत नाही. वैतागून तो म्हणाला, देव दगड झालाय, त्याला माझं दुःख दिसत नाही. मित्र हो, हा प्रश्न फक्त त्याचा नाही, हा आपल्या सर्वांचा आहे. जेव्हा खिसा रिकामा असतो आणि समोर संकट उभी असतात तेव्हा देव कुठे असतो? पण थांबा, बाप्पाने कलियुगात त्याचं रूप बदललंय. पूर्वी ते असुरांना मारायला येत होते, पण आजचे असुर आपल्या बाहेर नाहीत तर आपल्या आत आहेत. नैराश्य, आळस आणि अहंकार. बाप्पा त्या मुलाकडे आले, पण मूर्ती बनून नाही तर जिद्द बनून. तो मुलगा रात्रभर जागून अभ्यास करू लागला. ती बुद्धी म्हणजे गणपती. त्याने थकून न जाता आई वडिलांची सेवा केली. तो संयम म्हणजे गणपती. जरा विचार करा, स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलासाठी झटणारी आई बाप्पाचं रूप नाही का? संकटात आधार देणारा तो मित्र बाप्पाचं रूप नाही का? अष्टविनायक म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाहीत, ती यशाची 8 गुपितं आहेत. चिंतामणी जो सांगतो, चिंतेवर मात करणारी शक्ती तुमच्या मनातच आहे. विघ्नेश्वर जो शिकवतो, बुद्धी वापरली तर संकट तुमची गुलाम होतील. बल्लाळेश्वर जो साक्ष देतो की जो इतरांसाठी उभा राहतो त्याच्यासाठी देव उभा राहतो. तो मुलगा यशस्वी झाला होता. त्याने बाप्पाला विचारलं, तू तेव्हा का नाही आलास? बाप्पा हसून म्हणाले, वेड्या, ज्या हातांनी तू कष्ट केलेस ते हात माझेच होते. मित्रांनो, गणपती कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्यातल्या माणुसकीमध्ये आहेत. जो दुसऱ्याचे अश्रू पुसतो, जो अन्यायाविरुद्ध लढतो आणि जो कधीच हार मानत नाही, तोच या कलियुगाचा खरा गणपती आहे. आता आरशात बघा, तुमच्यातला गणपती जागा आहे का? जर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये आपल्या बाप्पासाठी एक मोरया नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो सध्या संकटात आहे. त्याला सांगा की बाप्पा त्याच्यासोबतच आहेत. अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.